आणि अजूनही मी तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. त्याच्यानंतर लग्न सुद्धा केलं. फारच टर्न झाला एकदमच टर्न झाले मी. म्हणजे समोरचे पैसे छत्र्या उघडून बसलेले आहेत आणि आम्ही स्टेजवर काम करतो. अरे ईशाला काय दिवसांनी कळेल काय काय शिकायचं पण नाही. नको ते जास्त शिकले. यदा कदाचित हे नाटकच माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉइंट आहे. ते बघून त्यांनी येऊन मला अशी घट्ट मिठी बोलली होती. म्हणाले, बाळा मला फार आवडलं. की विनोद ही एक सवय आहे का सराव आहे? नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे नव्याने सुरू झालेल्या झी मराठी वर्षात दीपज्योती या मालिकेच्या सेटवरती आणि माझ्याबरोबर आहेत दोन गोड आणि गुणी अभिनेत्री शलाका पवार आणि सुहास परांजपे. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? एकदम छान. कसं सुरू आहे शूट आणि जेवण वगैरे झालं का सगळं? हो, एकदम तब्येतीत जेवण. करायला कंटाळा येतो. एवढं छान पोट भरलेलं असताना जाऊन उभं राहायचं. हो, आणि अर्धा तासाचा ब्रेक हवा. सीझन पण असा आहे की मस्त आंबा खाऊन असं इच्छा नसेल होत उठायची. किती मज्जा चालू आहे सेटवरती. मी उल्लेख केला नव्याने मालिका सुरू झालेली आहे आणि जेव्हा नवीन नवीन मालिका असते तेव्हा सेट व्हायला वेळ लागतो, एक रुळायला त्या रुटीन मध्ये. स्वतः तुम्ही किती सेट झालाय त्या सेटवरती? आम्ही एकदम मस्त सेट झालोय. आम्ही दोघे एकमेकांना खूप वर्ष सेट हो, आम्ही दोघी एकमेकींना ओळखतो आधीपासून. आम्ही नाटक केलं एकत्र आणि आता तर ती माझी रूम पार्टनर आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना आमच्या घरी जाणं येणं असतं. म्हणजे एवढे आम्ही जवळचे आहोत. काही माहित. हा, प्रत्येकाने जवळ घेतलं. हा, म्हणजे बोलताना आम्ही म्हणजे एकमेकींच्या घरी जातो इतकं आमचं घरोबा आहे. त्यामुळे तिचा माझा काही प्रश्न नाही. आणि इथे आल्यापासून मी बघते की जेवढे काही कलाकार आहेत ते सगळे आम्हाला आपलंसं करून घेत आहेत. त्यामुळे इथे खूप मजा येते काम करायला. आणि माझं असं झालं की मी ह्याच प्रोडक्शन हाऊसच्या आधी एक मालिका केलेली होती, सहकुटुंब सहपरिवार. त्यामुळे युनिट अख्खंच माहितीच आहे मला. आणि जो आमचा दिग्दर्शक आहे त्याच्याबरोबर पण एक साजना नावाची सिरियल केली होती, हिच्याबरोबर काम केलंय. किंवा बाकी काही जणांबरोबर काम नव्हतं केलं पण ते इतके पटकन आपलेसे झाले ना, त्यामुळे काम करायला मजा येते. आणि त्यांच्यावर इतके सीन करून झालेत त्यामुळे आता कळतंय कोण कसं करतंय, त्यामुळे ती मजा येते काम करायला. क्या बात आहे. आणि आत्ता जसं ताई म्हणाल की तुम्ही एकमेकींना अनेक वर्ष ओळखताय, पण मला सांगा इतकी वर्ष एकमेकींना ओळखत असूनही एक कायम इतके वर्ष एकमेकींना ओळखत असून सुद्धा तुम्हाला कायम एकमेकींबद्दल एक सरप्राइझिंग फॅक्टर काय वाटतो? सरप्राइझिंग मॅटर मला ईशाला काय हात झाला होता. सरप्राइझिंग फॅक्टर एवढंच म्हणता येईल की काहीतरी नवीन शिकता येतं प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटतो. कारण की नॅचरली आपण काहीतरी कामानिमित्ताने जास्त भेटतो. आणि ही मला भेटली ते ॲक्च्युली माझ्या नवऱ्यामुळे, संतोषमुळे. ती संतोष बरोबर तिने बरीच कामं केली आहेत आणि मी तेव्हा तिला बघितलंय काम करताना, जेव्हा मी काही फार काम करत नव्हते. तर तिला तिचं इन्स्पिरेशन किंवा एक आपल्याला माहिती असतं ना की चांगली अभिनेत्री आहे, त्या दृष्टीने आपण नेहमी बघतो. तसं मी तिच्याकडे बघत आले आणि अजूनही मी तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. दिवसांनी कळेल काय काय शिकायचं पण नाही. नको ते जास्त शिकले. आणि दोघींनी रंगभूमीवरती काम केलेलं आणि कायम असं म्हटलं जातं की रंगभूमीवरती काम करणारा कलाकार हा हाडाचा कलाकार असतो. थँक्यू. आम्ही हाडा मासाचे आहोत. तर मला तुमच्या त्या आठवणींबद्दल पण आवडेल ऐकायला. एक ती पहिली ओळख तुमची किंवा पहिली भेट कधी भेटला होतात तुम्ही दोघी? भेटलो आम्ही एकमेकींना खूप आधी संतोषमुळेच. काम आम्ही सई मावशीच्या नाटकात पहिल्यांदा केलं, सख्खे शेजारीमध्ये. ओके. त्यामुळे तिथे पहिल्यांदा एकत्र काम केलं. पण ओळख आमची त्याच्याही खूप आधीपासून. पहिली भेट कशी होती पण आठवते तुम्हाला? म्हणजे कुठे नाटकाच्या भेटला होता? नाही, आयुष्यात पहिल्यांदा कधी भेटला? पहिल्यांदाही संतोषचं नाटक करायची लगे रहो राजाबाई ना. हा, रिप्लेसमेंट केली होती मी, कारण त्यावेळेला किशोरी आंबेला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्याला ते 2 का 3 शो त्याचे कॉन्ट्रॅक्ट होते जे आधीच ठरलेले होते. अच्छा. त्यामुळे मी ऍडजस्टमेंट म्हणून मी प्रयोग करायला गेले होते त्याचे. तर तेव्हा तिची माझी भेट आणि सुहासला मी खूप वर्ष म्हणजे तिने कामं केली आहेत. त्यामुळे आम्ही तिला टेलिव्हिजनवर बाकी ठिकाणी मी तिला बघतच होते. पण संतोष बरोबर ती काम करायला लागली तेव्हा मला खूप असं छान वाटलं. कारण की तो एक कम्फर्ट झोन नॅचरली येतो नवऱ्याच्या नाटकामध्ये काम. आणि तुम्हाला माहिती आहे की नाटकाचं युनिट हे खूप छोटं असतं, ते कुटुंबासारखं असतं. त्यामुळे मग तिचं माझ्या घरी येणं किंवा आज आता जेवायला थांब असं आग्रहाने म्हणणं वगैरे पर्यंत आमची मैत्री त्या निमित्ताने झाली. आणि नंतर मग आम्ही दौऱ्याला, म्हणजे आम्ही जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा दौऱ्यात वगैरे तर आम्ही खूप मजा केली. आणि आमचा गोवा दौरा तुला आठवत असेल.
गोवा दौरा आम्ही म्हणजे- गणपतीला गोवा दौरा केला आणि खूप प्रचंड पाऊस होता आणि आम्ही 8 ते 10 प्रयोग केले आणि सगळे आम्ही प्रयोग करताना पावसात लोक पावसात बसली म्हणजे आहेत आणि समोरचे प्रेक्षक छत्र्या उघडून बसलेले आहेत आणि आम्ही स्टेजवर काम करतो. इथनं एक पाण्याची धार पडते, असे सगळे प्रयोग होते आमचे गणपतीतले. खूप मजा आली त्या नाटकात आम्हाला. आणि आज अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही दोघी जणी आमच्या भेटीला येत आहात. पण मला ताई विचारायचं आहे तुम्हाला की अनेकदा असं होतं ना की एक भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम ती लक्षात राहतेच. म्हणजे आता जशी तुम्ही खलनायिका केली होती याआधी, तर ती कायम लक्षात राहिली प्रेक्षकांच्या. पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये, दोघींसाठी आहे खरं तर हा प्रश्न, तुम्हाला दोघींना काय वाटतं तुमच्या आयुष्यामधली एक टर्निंग पॉईंट म्हणावी अशी कोणती भूमिका आहे ती, की तुम्हाला असं वाटतं की ओके ह्याच्यामुळे मी जास्त घराघरात पोचले किंवा हे करताना मला कलाकार म्हणून खूप जास्त समाधान मिळालं? घराघरात पोचल्या म्हणण्यापेक्षा मी जेव्हा काम सुरू केलं ना त्यावेळेला मी खूप सिरियस भूमिका करत होती. मग जरी विनोदी नाटक असेल तरी माझी भूमिका सिरियस होती. म्हणजे ऑल द बेस्ट केलं तरी मी स्वतः कुठली त्याच्यामध्ये विनोदी काम करत नव्हते. माझी मोहिनीची भूमिका होती किंवा बॅरिस्टर, अशी सगळी सिरियस नाटकं केली होती मी. आणि त्याच्यानंतर देवेंद्र पेमचं मी तुमचा मुलगा करतो काय पहिल्याने नाटक केलं, तेव्हा कॉमेडीकडे मी पूर्णपणे वळले. सो तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आहे की हाही एक फॅक्टर मला करता येऊ शकतो हे मला कळलं तेव्हा देवेंद्रमुळे. सो तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. क्या बात आहे. माझ्यासाठी सांगायचं तर यदा कदाचित हे नाटकच माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट आहे. कारण मी त्याच्यानंतर लग्न सुद्धा केलं. फारच turn झालं आयुष्यात. एकदमच टर्न झाले मी, रंगभूमीकडेच वळाले. त्यामुळे त्याच्यानंतर तिथूनच मी म्हणजे सिरियल्स वगैरे पण मी खूप उशिरा सुरू केलं. कारण मी मुळात रंगभूमीच करायचं हेच ठरवलेलं. पण नंतर जशा ऑफर झाल्या आणि मला वाटलं की हे पण आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे म्हणून मी इथे आले. पण एनिवेज कुठेही काम करताना काहीतरी नवीन हे प्रत्येक वेळी आपण करतच असतो. त्यामुळे असं सांगता नाही येणार की हे किंवा हे. मला तर सगळंच काम करताना खूप मजा येते. आणि ताईंचं कॉमेडीचं टायमिंग तर आपल्याला माहिती आहे, पण म्हणजे त्यात काही वादच नाही. म्हणजे पण तुम्हाला काय वाटतं की विनोद ही एक सवय आहे का सराव आहे? दोन्ही म्हणता येईल. ते दोन्ही सराव करत असताना त्याची सवय होते आणि सवय असते म्हणूनच त्याचा सराव होतो. सो ते एकच जातं, असं वेगळं नाही काढतात. आणि मला असं दरवेळेला वाटतं मी संतोषकडे काम करत असताना किंवा देवेंद्रकडे, त्या दोघांची खूप छान गोष्ट अशी आहे की ते मुद्दामून विनोद घडवत नाही बसत. त्या कॅरेक्टरच्या हिशोबाने जसे विनोद येतात ना तसेच ते पेरत जातात. ते फार बरं असतं. नाही तर आता ओढून ताणून आता मी काहीतरी शारीरिक हालचाली करून तो विनोद निर्माण करते असं नाही होत. पण मला त्या दोघांकडनं खूप शिकण्यासारखं आहे, देवेंद्रकडनं पण आणि संतोषकडनं पण. किती छान. आणि आता मालिका इतकी छान सुरू आहे आणि याआधी सुद्धा तुम्ही जितक्या भूमिका केल्या प्रत्येक पात्राला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे, खूप कौतुक झालं आहे त्याचं. पण ना कधीतरी असं असतं की जेव्हा ती कौतुकाची थाप पहिल्यांदा मिळते ना ती कायम खूप स्पेशल असते. तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कौतुकाची थाप इंडस्ट्रीत आल्यानंतर कोणाकडून मिळाली आठवतंय? कौतुकाची थाप तसं बघितलं तर प्रेक्षकच पहिल्यांदा आपल्याला देतो कोणी, म्हणजे सिरियलमध्ये सुद्धा नाटकामध्ये सुद्धा. तर माझ्या स्मरणात असलेली टेलिव्हिजनवरची मी गोठ मालिका करायला लागले आणि त्याच्यामध्ये मी सुलेखाची भूमिका करायची आणि ती मालवणी कॅरेक्टर होतं. तर ते लोकांना खूप आवडलेलं तेव्हाही. पण आता ते करून सुद्धा मला बरीच वर्ष झाली. पण आजही जेव्हा मी कधी कोणासमोर जाते तर लोक ती भाषा आणि ते लक्षात ठेवतात. तर ती कौतुकाची थाप वाटते मला. आमच्याला का म्हणले तसं बरोबरच आहे. पण मला एकदा खूप आनंद झाला होता जेव्हा विक्रम गोखले माझं नाटक बघायला आले होते, जे गुरुस्थानी आहेत मला. आणि तिची गाणी नावाचं एक नाटक करायचे मी, जे मेंटली चॅलेंज मुलीचं नाटक होतं. आणि ते बघून त्यांनी येऊन मला अशी घट्ट मिठी मारली होती. मला बाळा मला फार आवडलं. ते माझ्यासाठी सगळ्यात मोठं अवॉर्ड होतं. आणि दुसरी सई मावशीने तिच्या पुस्तकात मध्ये माझा उल्लेख केला आहे, एक पॅरेग्राफ तिने माझ्यासाठी लिहिलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. क्या बात आहे. आम्ही दोघी तेच नाटक करत होतो आणि आमच्या दोघींबद्दल त्यांनी लिहिलंय. त्यामुळे ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते कधी पुसलं नाही जाणार ते. आणि कायम एक सातत्याने जेव्हा आपण वेगवेगळ्या भूमिका करतो तर तेव्हा कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये प्रत्येक भूमिका वेगळी करावी किंवा त्यात वेगळे पण आणावं, ह्याच्यासाठी ते चॅलेंजिंग वाटण्याकरता तुम्ही काय करता? म्हणजे आता ही भूमिका आहे तर याआधी तुम्ही खलनायिका केली होती, आता एकदम गोड सोज्वळ भूमिका आहे. सो तुम्हाला काय वाटतं आता ह्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणायला पाहिजे किंवा या भूमिकेत काहीतरी जो क्रिस्प आणायला हवा, ह्याच्यासाठी स्वतःला ते चॅलेंज कसं देता? किंवा फॉर एक्झाम्पल जसं तुमची भूमिका असेल ते बेबी करता करताच होत असेल. आणि सगळ्यांचे एफर्ट्स असतात, माझ्या एकटीचं नाही. सहकलाकार असतात, दिग्दर्शक असतात, लेखक असतात, चॅनलची माणसं असतात. तर सगळ्यांकडनं आलेलं आउटपुट त्यांनी एकत्र जी उभी राहते ती भूमिका असते. दिसतो आम्ही पण त्याच्या मागे बरीच माणसं असतात.
तुम्हाला काय वाटतं? माझंही तेच मत आहे ॲब्सोल्युटली. आणि दोघे जणी छान एकमेकींना ओळखताय आणि मालिका खूप छान सुरू आहे. मालिकेतली पात्र सगळ्यांना खूप आवडत आहेत. खूप मस्त ट्रॅक चालू आहे. आज एकमेकींबद्दल एक छान गोष्ट सांगायची असेल जी इतक्या वर्षामध्ये सांगायची राहून गेली आहे. म्हणतात नाही काही राहून गेलेल्या गोष्टी असतात ज्या कधीतरी आपल्या मनात असतात पण आपण प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवत. तर आज त्या निमित्ताने ती संधी जर का तुम्हाला मिळाली एकमेकींना काहीतरी एक छान सांगण्याची तर काय सांगा? शलाकाबद्दल सांगायचं झालं तर मी खूप फॉर्च्युनेट आहे की शलाका माझी मैत्रीण आहे. आणि मी तर असं म्हणेन की मितभाषी आणि योग्य वेळी बोलणारी, हे मला तिचं खूप आवडतं. कारण जेव्हा स्पष्ट बोलायचं तेव्हा ती स्पष्ट बोलू शकते, सांगू शकते की हे तुझं चुकतं किंवा हे बरोबर आहे. आणि जेव्हा तिला माहिती आहे की आता हे सगळं चांगलंच आहे तेव्हा ती आपल्याला प्रोत्साहन सुद्धा देणारी आहे. तर ते मला तिचं खूप आवडतं, कारण की हे दोन्ही असावं लागतं माणसामध्ये. आणि स्पेशली अशा इंडस्ट्रीमध्ये काम करताना अशा खऱ्या मित्रमंडळींची एक्झॅक्टली, गरज खूप खरे पण आवश्यकता असते लागतं. तुम्हाला त्यांची. खरंय, खरंय. तुम्ही जमिनीवर पण तुम्हाला ते ठेवतात आणि वेळोवेळी तुम्हाला जर उडत नसाल तुम्ही तर उड, हे उडण्याची आता गरज आहे तुला, हेही सांगायला पाहिजे. खरंय. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता सीनला खरं तर बोलवायचंय, बोलावतात त्यांना, त्याच्यामुळे आता हा इंटरव्ह्यू थोडासा आवडता घ्यावा लागतोय. उडवतात आम्हाला. आणि मी तुम्हाला मुद्दाम मालिकेविषयी फार विचारलं नाहीये कारण आता ते पाहण्यामध्ये जास्त मजा आहे. आणि मला माहिती आहे की जेव्हा एखाद्या मालिकेचा ट्रॅक सुरू असतो तर तेव्हा फार काही रिव्हील नाही येत करतात. तर मला झालं का उगाच तुम्हाला मग ते मुद्दाम तेच का विचारायचं, त्यामुळे मालिकेव्यतिरिक्त मी तुम्हाला विचारलं. पण मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू, सेम हिअर. सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.